शेळगाव आरचे सुपुत्र अर्जुन सपाटे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भव्य अशा नागरी सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। माणुसकीचा खळखळता झरा असणाऱ्या गुणी शिक्षकाला शुभेच्छा देण्यासाठी अख्खं गाव लोटल्याचं चित्र पाहायला मिळालं। अभ्यासू आणि प्रामाणिक शिक्षक म्हणून या पंचक्रोशीमध्ये सपाटे सरांची ओळख असल्याचं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी केलं। शेळगावचे भूमिपुत्र असलेले अर्जुन राजाराम सपाटे यांच्या 75 निमित्त भव्य नागरी सत्कार शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड या होत्या, तर विशेष निमंत्रित म्हणून बार्शी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, प्रतिभा निकेतन कॉलेज मुरुमचे प्राचार्य सच्चिदानंद अंबर हे होते। यावेळी अस्मिता गायकवाड म्हणाल्या, शेळगाव पंचक्रोशीतील एक प्रामाणिक अभ्यासू आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व म्हणून अर्जुन सपाटे यांची ओळख आहे। त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःसह काही पिढ्या घडवण्याचे उत्तम काम केले। त्यांच्या कार्यात त्यांच्या धर्मपत्नी उषादेवी सपाटे यांचाही मोलाचा वाटा आहे असे सांगून सपाटे कुटुंबियांचे कौतुक केले। अमृत महोत्सवासाठी आपण अगदी सगळेजण इतक्या उत्साहाने जमलेले आहात असे आदरणीय सपाटे ताई, त्यांच्या विविध पत्नी, त्याचबरोबर आमचे बंधू विश्वासभाऊ बारबोलेजी, त्याचबरोबर अंबर सर, तुकाराम नाना देवकरजी, समोर असलेल्या प्रत्येकाचा नामोल्लेख करायला हवा, परंतु वेळेअभावी करत नाही। संपूर्ण असलेले सर्व मान्यवर, त्यात आमच्या काजळे सर आहेत, त्याचबरोबर केने काका आहेत, ठोंगे पाटील सर आहेत,
देवकर सर आहेत आणि देवकर सरांनी सांगितलं की आम्ही विचारलं, खरं तर मी माझं भाग्य समजते की अशा कर्तृत्ववान आणि एकदम चांगल्या व्यक्तीचा सन्मान आज आमच्या हस्ते होणार, हे खरोखर आम्ही आमचं भाग्य समजतोय. आपण नेहमीच म्हणतो की सत्कार्य करणाऱ्याचा सन्मान होत असतो आणि सरांनी तर आतापर्यंत एवढी सत्कार्य केलेली आहेत, कारण आज ते आमच्या मामांचे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना खूप जवळनं ओळखते. कारण दररोज त्यांचा सतत घरी आमच्या येणं जाणं असतं आणि अगदी रोजचे आमच्या घरातली व्यक्ती म्हणजे जेवढे मला सासरे आमचे सन्मान्य आहेत तेवढेच सर सुद्धा मला सन्मान्य आहेत. त्यामुळं त्यांची स्नुषा म्हणूनच मी पण इथे बोलते, मुलगी म्हणूनच बोलते, कारण आमच्या सासऱ्यांनी आणि त्यांनी कधीच आम्हाला सुद्धा म्हणून वागवलं नाही, तर मुलीचीच वागणूक दिलेली आहे. त्यामुळं त्यांची मुलगी म्हणूनच मी इथं बोलते आहे. खरोखरच म्हणजे एक आदर्श कसं असावं, आदर्श व्यक्तिमत्व हे सपाटे सरांसारखं असावं. सपाटे सरांची काही आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या, पण ते एकदा आमच्या बँकेत आले होते कर्ज घेण्यासाठी. पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की कर्जाचा दर किती आहे, म्हणजे इतकं आपण बघतो की कितीतरी व्यक्ती येतात आणि कर्ज जितकं मिळेल तेवढं आम्हाला द्या, किती जास्तीत जास्त मिळेल. तर ते म्हणजे मला जास्ती कर्ज नकोय अस्मिता ताई, किती कर्जाचा व्याज दर आहे त्याच्यावर ते कर्ज घ्यायचं की नाही मी ठरवेल. म्हणजे इतकं जीवनामध्ये तुम्ही जे चांगल्या पद्धतीने आज जे तुमची समाज घडवत असताना, तुमचं कुटुंब घडवत असताना इतका काटेकोरपणे तुम्ही बघताय. आणि जेव्हा आपण असं म्हणतो की शितावरनं भाताची परीक्षा होती, त्याचवरनं मी सरांची परीक्षा केली आणि मला लक्षात आलं की म्हणजे किती छान या लोकांनी आपलं जीवन आज आपल्या मुलांना पण संस्कार देत असताना, घराला संस्कार देत असताना, घर चालवत असताना काटकसरीमध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कर्ज न घेता, कर्ज न वाढवता असं जे लोकांनी ते मुलांना संस्कार दिले, त्यामुळे ही पिढी इतकी चांगली घडली असावी असं मला वाटतं. आज बँकेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना किंवा बँकेमध्ये समाजामध्ये काम करत असताना मी अशा अनेक व्यक्ती बघते की भरपूर कर्ज करून ठेवायचं, मुलांना परत त्याला त्रास व्हायचा, पण असं न करता मुलांनी आपल्या कर्जात नाही राहायला पाहिजे असं विचार करणारी व्यक्ती म्हणून मला त्यांच्याबद्दल ते आदर्श वाटले. आणि त्यातूनच म्हणजे मला त्यांचा आदर जो माझा त्यांच्याबद्दल होता तो दुणावला गेला. आज घरात पण आपण बघतो की घरामध्ये पत्नी तर चांगली असेल, खरं मला काकूंचं पण खूप कौतुक करावं असं वाटतंय, कारण एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असा असतो म्हणतात आणि ती पत्नीच असते बऱ्याचदा, कारण ती आपल्या बरोबर बरेच वर्ष राहत असते. आणि त्यांनी म्हटलं की घर म्हणजे घर दोघांचं असतं, ते दोघांनीच आवरायचं, एकाने पसरवलं तर एकाने आवरायचं. मला तर वाटतंय सरांनी पसरवायचं काम केलं आणि काकूंनी ते सावरण्याचं काम केलं. आणि त्यामुळं अशी माणसं आज असं कुटुंब, आज आपण बघतो समाजामध्ये कुटुंबामध्ये मुलं आई वडिलांना लवकर बोलायला तयार नाही, अशी कितीतरी कुटुंब आहेत की मुलांनी बोलावं म्हणून वडिलांची इच्छा असते आणि मुलं बोलायला पण तयार होत नाही, सुना बघायला तयार नसतात. पण अशा या समाजामध्ये आज हे आदर्श कुटुंब म्हणजे दोन्ही मुलं, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना, या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करते. आणि खरोखर हे सगळेजण कौतुकाला पात्र आहेत की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आपल्या आई वडिलांचा, सासू सासऱ्यांचा हे केला. कारण आपल्या आई वडील आणि सासू सासरे एक समजून चालणाऱ्या सुना जर मिळाल्या तर त्या घराचा विकास होतो. आणि मला असं वाटतंय की सपाटे कुटुंबाचा विकास या दोन्ही सुनांमुळे पण आहे आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबातील मुलं, त्यांच्या मुली या सगळ्याच आदर्श आहेत की ज्यांनी आज इतका चांगला कार्यक्रम, इतका सुंदर कार्यक्रम, देखणा कार्यक्रम आपल्या आई वडिलांचा केलेला आहे. आणि मग असं मला वाटतंय की समाजामध्ये वृद्धाश्रम जर निर्माण व्हायचे नसतील तर अशी माणसं आणि अशी मुलं या समाजामध्ये असली पाहिजेत, घडली पाहिजेत आणि त्याला संस्कार पण तसेच मिळाले पाहिजेत. त्यामुळं सरांचे संस्कार आणि मुलांचं घेतलेले जे संस्कार त्यांनी आपल्या आई वडिलांचे घेतले, या दोघांचंही कार्य खूप कौतुकास्पद वाटते. आज आपण बघतो की वृद्धाश्रमांची संख्या घटली पाहिजे म्हणून आपण काम करतोय. वृद्धाश्रम कमी झाले पाहिजेत, वृद्धाश्रम राहिले नाही पाहिजेत, वृद्धाश्रम पाडून टाकू हे जे आपण सगळं नुसतं तोंडाने बोलतोय, तर ही कृती त्यातनं मला दिसतीये. आणि प्रत्येक मुलांनी, प्रत्येक सुनेनी हे सगळं आत्मसात करावं आणि गावातल्या प्रत्येक व्यक्तीचा माझ्या असा सत्कार व्हावा असं पण स्वप्न मी या ठिकाणी बघतो. कारण आज आपण बघतो की आपण जे जातो, कार्यक्रमांना जातो, काही लोकांचा सत्कार होतात, आपण सगळे 100-150 कुटुंब असतात, पण त्या 150 कुटुंबातल्या त्या सुनांनी, त्या मुलांनी सुद्धा तो आदर्श घेतला पाहिजे. आणि माझ्या आई वडिलांचा मी पण असा सन्मान करेन, माझ्या आई वडिलांना मी पण त्या स्थानावर बघेन, हे त्या कुटुंबांनी पण ठरवलं पाहिजे. आणि तरच हे सगळं घडू शकतंय. असं म्हणतो आपण, असा लाभावा जिव्हाळा
फुले यावी पाषाणाचं, मना मनाचा उरावा असा प्रेमाचा सुवास. हा प्रेमाचा सुवास आपण सगळेच जण मिळून इथून घेऊन जाणार आहोत. या कार्यक्रमातून जाताना आपण सगळेच जण हा यांचा आदर्श, हा त्यांचा सोहळा हे सगळं मनात साठवणार आहोत. लोकांचे सन्मान होतात. गावोगावी आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडी मेळामध्ये मुलं एकत्र आहेत, सुना एकत्र आहेत, गुणी सुना आहेत. हे सगळ्याला एकत्रित घेऊन त्याची सगळी पुष्पमाला गुंफून असं कुणाच्या घरामध्ये चित्र दिसतं का अर्जुनदादासारखं, की अतिशय सन्मानानं त्यांचा आज 75 त्या सुपुत्राकडून असेल, त्यांच्या मित्राकडून असेल. मित्र सुद्धा तेवढेच कमावे लागतात. नाही तर तुमच्या अवगुणामुळं, बोलण्यामुळं, शब्द ही शस्त्र आहे. कदाचित आपल्या बोलण्यानं, आपल्या वागण्यानं, आपल्या अवगुणानं मित्र पण गमावलेले असतात. घरातली मुलं गमावतो आपण, सुना गमावतो. तसं दादाकडून झालं नाही. कारण शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तुमची गुणवत्ता, तुमची जहागिरी कशावरती मोजायची, तर तुमच्याकडे प्रश्न घेऊन येणाऱ्या लोकांची जोडे तुमच्या दारामध्ये किती आहेत त्याच्यावरती तुमची जहागिरी मोजली पाहिजे. दादाकडे येणारा वर्ग आम्ही सातत्यानं पाहतोय. विश्वास बारबुले म्हणाले, अर्जुन सपाटे सर हे समाजातील दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आमचा सलाम. ज्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत, अशा आदरणीय अर्जुनदादा सपाटे सर, त्यांच्या सुविद्य पत्नी या ठिकाणी उपस्थित आमच्या भगिनी अश्विनीताई गायकवाड, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट सुरेश गायकवाड अंबर सर, उपस्थित भालचंद्र गायकवाड, निवृत्ती गुंड, कृष्णनाथ देवकर, आमचे सहकारी विजय आडसूळ, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे शंकर देवकर नगरसेवक, शांताराम दादवर देवकर साहेब, या गावातील सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र आणि विविध क्षेत्रातील या ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या गावातून उपस्थित राहिलेले आहेत. सुरुवातीला या संयोजन समितीचं मनापासून आभार मानावंसं वाटतं. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, या गावात राहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात ज्यांनी एक प्रेमाचं स्थान निर्माण करणारे आपले सर, त्यांचा आज आपण या ठिकाणी 75वी साजरी करतोय. अनेक वक्त्यांनी अनेक वेगवेगळ्या आठवणी सांगितल्या, त्यांच्या स्वभावाचे विविध पैलू आपल्या समोर मांडले आणि असे कार्यक्रम जे आजपर्यंत आपण विविध ठिकाणी जे काही झालेले पाहिलेले आहेत, ज्यांचं काहीतरी कर्तृत्व आहे, सामाजिक कार्य आहे, ते चार माणसांमध्ये त्यांची उठबस कशी आहे, कुणाबरोबर त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रामधील कामाचे अनुभव आहेत, अशा एका सरांचा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं वाढदिवस आपण साजरा करतो. पण त्यांची पूर्वीची परिस्थिती पण आपण अनेक लोकांनी सांगितली. अतिशय शून्यातनं एवढं मोठं सगळं वैभव उभा केलंय आणि त्याच्या मागचं खरं कारण मला या ठिकाणी आवर्जून या शेळगाव मधील गावातल्या सर्व वडीलधारी मंडळींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय. अतिशय कष्टाळू असं गाव, एक या आपल्या तालुक्यामध्ये उत्तम शेती करणारं गाव म्हणून याला ओळखलं जातं. या ठिकाणी
अनेक उत्तम नोकरी करणारे अधिकारी या गावामध्ये झाले. एक चांगले सपाटे सरांसारखे शिक्षक या गावामध्ये निर्माण झाले. आज नव्यानं आपण पाहतोय वेगवेगळे उद्योग व्यवसाय या गावामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं करणारी तरुण पिढी आज आपण या ठिकाणी बघतोय. आणि ह्याच त्या जुन्या माणसांच्या शिकवणीमुळं, त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं आज सरांची एवढी अतिशय चांगली वाटचाल आयुष्याची आपण झालेली बघतोय. नोकरी करत करत एक मी आता थोडक्यात बोलणार आहे. अनेक लोकांनी त्याचा सगळा उल्लेख केलेला आहे. पण माणसाच्या जीवनामध्ये ज्या वेळेस आपण 70-75 कडे वाटचाल करत असतो, एक सुसंस्कृत असा परिवार त्यांनी उभा केला, मुलं चांगली शिकवली, सुना नातवंड अतिशय आनंदामध्ये आपण बघतोय या ठिकाणी. खऱ्या अर्थानं ज्यांची मुलं व्यवस्थितपणानं कार्यरत आहेत, अशा अनेक आपण चांगल्या वाईट अनुभव पण या ठिकाणी आपण अनेक जणांचे पाहिलेले आहेत. पण उतार वयात माणसाला आपली मुलं व्यवस्थितपणानं निघणं ही खऱ्या अर्थानं आता ही काळाची गरज आहे. आणि सरांनी अतिशय परिश्रम घेऊन, कष्ट घेऊन मुलांना चांगले संस्कार दिले. उच्च शिक्षित असा एक परिवार नवीन तयार केला. हे सगळ्यात खऱ्या अर्थानं त्यांच्या दृष्टीनं एक या कार्यक्रमाच्या निमित्तानं आनंदाची गोष्ट आहे. हे करत असतानाच अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक कार्याकडे पण त्यांनी मनापासून पाहिलं. अगदी एखादी जबाबदारी स्वीकारली तर ती त्याच्यामध्ये जीव ओतून काम करण्याची त्यांची जी पद्धत आजपर्यंत बघत आलेलो आहे. आता याच्या पूर्वीच्या काळामध्ये सर नोकरीला असायचे, गावातले अनेक मंडळी, देवकर साहेब असायचे, समोर बसलेले आपले अनेक मंडळी असायची. दिवाळी ती दिवाळी एकदा कायम त्यांची भेट व्हायची. दिवाळी आली की, सुट्टीला आले की सर्वजण मंडळी कैलासवासी बारबोले अण्णा त्यावेळेस हयात होते, त्यांना भेटायला यायचे. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षाच्या दिवाळीलाच त्यांची भेट व्हायची. पण आज तसेच विशेष निमंत्रक सच्चिदानंद अंबर यांनी सपाटे सरांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी ग्रामस्थ आणि नागरी सत्कार समितीच्या वतीने अर्जुन सपाटे, उषा सपाटे यांचा भव्य नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यांना 75 दिव्यांनी, त्यांच्या बहिणी आणि आत्पेष्ट नातेवाईक यांनी ओवाळणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने शेळगावचे पोलीस पाटील ज्ञानदेव नागणे, युवा नेते विजय अडसूळ, सेवानिवृत्त शिक्षक विलास उबाळे, अक्कलकोटचे प्राध्यापक शंकर पवार, अॅडव्होकेट विश्वास देवकर, सपाटे सरांचे विद्यार्थी दत्तप्रसाद वैशंपायन आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सर्वांनी सपाटे सरांच्या मेहनती आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सांगून सपाटे सर हे माणसातील देवमाणूस आहेत अशा शब्दात त्यांचा गौरव केला. दादा सपाटे यांच्या अमृत महोत्सवी दिनी आपण इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेलो आहोत. सर्व गावकरी मंडळी व त्यांचे मित्रपरिवार, आज आपण बघतो की लहानपणापासूनच बाबा
अर्जुनदादा सपाटे हे नाव सतत आपल्या कानावरती पडतं. एखादं चांगलं काम गावामध्ये असलं की आवर्जून दादाचा त्याचा सहभाग असतो. असंच त्यांनी कोकणामध्ये पूर्ण आयुष्य शिक्षकी पेशामध्ये नोकरी केली. त्याच्यानंतर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एक नवीन जबाबदारी स्वीकारली की गावातील तंटामुक्ती अध्यक्षपदाचे. पाटलांनी सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. गावगाड्यापासून शेतीच्या बांधावरपर्यंतची भांडणं त्यांनी मिटवली. असं एक आदर्श व्यक्तिमत्व. स्वतःचा प्रपंच नीटनेटकेपणानं करत असताना चारही मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभा केलं दादांनी. दादा म्हणजे एक शिस्तप्रिय माणूस आहेत. सामाजिक जीवनामध्ये वावरताना सुद्धा आम्हाला त्यांचा अनुभव येतो की खरंच एक खमक्या माणूस आहेत दादा. दादांची विल पॉवर एवढी मोठी आहे की कोरोनासारखा प्रसंग असू द्या किंवा पाटलांनी सांगितलं तसं हृदय त्यांचं जे घडलं होतं बायपास सर्जरी वगैरे त्या तो प्रसंग असू द्या, त्या प्रसंगातून सुद्धा ते लीलया बाहेर पडले व आज आपल्या समोर त्यांच्या 75व्या वाढदिवसासाठी उभे आहेत. शुभेच्छा वर्षाव करताना आनंदाने आणि जोरदार फक्त टाळ्याचा गजर करायचं एवढं मी ठरलं होतं. परंतु मी या ठिकाणी दादाला मी सांगितलं होतं मी बोलणार आहे आणि त्यामुळं मी या ठिकाणी आता बोलतोय. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित की ज्यांचा आज 75वा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे असे सत्कार मूर्ती माननीय अर्जुन दादा सपाटे सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी यांना मी सुरुवातीलाच या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. सत्कार समितीच्या वतीने रमाकांत कर्णिक नगरचे चेअरमन प्राध्यापक अशोक काजळे, प्राध्यापक कृष्णा देवकर, जिल्हा परिषदेचे माजी कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, सेवानिवृत्त नायब तहसीलदार भालचंद्र गायकवाड यांनी देखील अर्जुन सपाटे सरांच्या संपूर्ण जीवनपटातील महत्त्वाच्या पैलूंवर भाष्य करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पहिल्यापासून चिडचिड न करता तर काही उल्लेख केला मला तर कधी दिसत नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, अतिशय शांत स्वभावाचे आणि व्यवस्थित. आता दादा थोडेसे जरा कधी कधी कठोर बोलतात ते काय मान्यच करलं. उगीच गोड गोड बोला म्हणजे काय सगळं काय खरंच बोलायचं कधी कधी पण प्रसंगानुरूप आणि तेवढं केलंही पाहिजे. पुरुषानं कधी कधी कठोर सुद्धा व्हावंच लागतं. त्याच्या गाडा चालतच नाही. समाजाचा, घरातला, बाहेरचा, राजकारणाचा, शेतीचा कुठलाही. तर अशा या उषाताई पहिल्यापासून त्यांना अतिशय व्यवस्थित साथ दिल्या. कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं खंबीर स्त्री असावी, खंबीर पत्नी असावी आणि ती भूमिका त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीनं त्यांनी उठवलेली आहे. दादा तुम्ही पण पत्र्यात राहतो ना, आम्ही पण पत्र्यावर राहत होतो. आम्ही काय आमचा मोठेपणा नाही काय नाही, 9वी पर्यंत आम्ही पत्र्यात राहत होतो, दादा पण राहत होते. त्याचा काही विषय नाही. पण त्याच्यातून त्यांनी इतकी प्रगती केली ना, सगळ्या त्या चारी मुलांना आम्हाला दिसायचं दादा असे तिकडनं कोळकरण यायचे मुलांना घेऊन आणि मग ते सगळी चारी मुलं त्याचे बॅगा, कपडे, पुन्हा अजून दिवाळी सुट्टी, उन्हा सुट्टी सगळी सगळ्याला बरोबर घेऊन जायचं. पण कधीही चेहऱ्यावर आळस नाही, निराशा नाही, नाराजी नाही, काय नाही. नेहमी आनंदी आणि आनंदी राहणं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे माणसाचं. राहता आलं पाहिजे आपल्याला. पैसा कोण बघतो तुमच्यात किती पैसा येते, वाणी चांगली पाहिजे आणि शालीनता बहुमोल, शालीनता बिनामोल मिळते है, शालीनता बिनामोल मिळते है. म्हणजे नम्रता ही फुकट मिळते आपल्याला. लेकिन उसे सब कुछ खरीदा जा सकता है. पण ती शालीनता जर असेल ना आपल्याकडे, नम्रता असेल, त्याच्यामुळे तुम्ही जगात काय पण खरेदी करू शकता. तुम्ही फक्त वाणी चांगली पाहिजे, नम्रता पाहिजे माणसाकडे. आणि हे दादानी त्यांच्या मुलाला ते अमर वगैरे, अमर काय शालीनता आहे बघा त्यांच्यामध्ये. ते डॉक्टर वगैरे लगेच मोठी दिसली की लगेच त्यांचं चरण स्पर्श करणे, पाया पडणे, हे शालीनतेचं लक्षण आहे. आणि ह्याला आई वडिलाचे संस्कार लागतात. आणि दादा तुम्ही आता हे 75 एवढे तरुण दिसताना, आता कसं आहे आम्ही आदर्श शेतातून यायला लागलो. आमचं कसं आहे लहानपणापासून घर तिकडं त्यांचं आमचं समोरासमोर रोज दादाची भेट सुट्टीमध्ये आबा आम्ही मिळूनच काय. आमचे खरे गुरु कोण तुम्हाला सांगतो,
आई वडिलांनी जन्म दिला, आई वडिलासारखं तर दुसरं दैवत नाही हे मान्यच करावं लागेल. पण आमचे आबा आणि दादा हे आमचे गुरु, ज्यांनी दिशा दिली. जन्मातच सगळे देतात, पण दिशा देणारा सुद्धा लागतो. नेमकं कुठल्या दिशेनं चालायचं, सगळेच चालतात ना, पण दिशेनं कुठल्या चालायचं हे महत्वाचं आहे की. तर दिशा आम्हाला आबानी आणि दादानी इतकी व्यवस्थित दिशा दिली की आम्ही पुन्हा मागं वळून बघितलंच नाही. इथून साधारण सर 600-700 किलोमीटर अंतर असेल आणि एवढ्या लांबनं ज्या माणसाच्या, ज्या माझ्या गुरुजनांच्या प्रेमासाठी मी इथे आलोय, त्यातून त्यांचं आमच्या मनात काय स्थान असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. 2 दिवसापूर्वी त्यांची मला व्हॉट्सअपवर पत्रिका आली आणि म्हटलं नाही आपल्याला जायला पाहिजे. त्यांच्या जेवढं त्यांनी शिक्षणाचं बहुमूल्य शिक्षणाचं शिक्षक म्हणून जे काम केलेलं आहे आयुष्यभर, त्याचा विद्यार्थी म्हणून मी आज एकमेव हजर असेल याचा मला अभिमान आहे. हे त्यांच्याविषयी प्रेम आहे, जसे माझे वडील तसेच सपाटे सर. आणि तुम्हाला एकच इन्सिडेंट सांगतो मी. पंचनीरमध्ये मी सर 2-3 वर्ष होते, आम्ही 8वी ते 10वी असताना माझं गणित, जे काही गणितात मी प्रावीण्य मिळवलं 10वीला असेल 12वीला असेल, त्याचं केवळ श्रेय जातं ते सपाटे सरांना. आणि ते कायम त्यांचा मी लाडका विद्यार्थी होतो. आणि काल त्यांना मी फोन केला, सर म्हटलं तुमचं निमंत्रण मला मिळालंय आणि मी येणार आहे नक्की. तो म्हणाले मला सगळ्यात आनंदाचा क्षण असेल तो आला असतं. त्यामुळे मग माझं येणं आणखीन बळकट झालं आणि मी रात्रीच्या बसने बसलो, सकाळी इथे पोहोचलो, त्यांच्या घरीच थांबलो. आणि या आनंदी क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभतंय. सरांनी जे आयुष्यात काम केलेले शिक्षणाचा, आम्ही 3 वर्ष त्यांचा सहवास लाभला आणि त्यानंतर मध्ये बरीच वर्ष संपर्क नव्हता. पण त्यांनी माणसं कशी जपलेली आहेत. त्यांनी कोथळ्यात फोन केला आणि सर कोणाकडे, पेठ्यांकडे ना, हां नाही बाबूशेठ. आणि बाबूशेठकडनं माझ्या भावाचा नंबर मिळवला, कारण मी शेवग्यामध्ये PhD केलेली आहे ॲग्रिकल्चरमध्ये. आणि त्यांचा मित्राचं एका शेवग्याची ती शेती आहे, त्याशी त्यांना काही समस्या होत्या म्हणून तरी माझा नंबर शोधायचा म्हणून कोथळ्यात फोन केला बाबूशेठना. बाबूशेठकडनं माझ्या भावाचा नंबर मिळाला, माझ्या भावाकडनं माझा नंबर मिळवला आणि मला त्यांनी 35 वर्षांनी फोन केला. मला इतका आनंद आला सपाटे सरांचा फोन, मी कल्पनाच करू शकत नाही. असं त्यांनी आपण माझ्याशी परत सबक हे चालतात. याच्यातून मला सांगायचं असं की त्यांनी माणसं किती जपलेली आहेत आतापर्यंत, की जेवढी माणसं त्यांच्या आयुष्यात आली ती आजपर्यंत त्यांनी जपलेली आहेत. आणि आज एवढा कौटुंबिक कार्यक्रमाला एवढा जनसमुदाय इथे मी बघतोय हे त्यांच्या प्रेमच यात सिद्ध होतं. त्यामुळे सरांना जसे आमचे आई वडील तसंच त्यांचं स्थान आमच्या आयुष्यात आहे, तो आदर त्यांच्याविषयी आहे आणि तो कायम राहील. आणि आज दुसरा एक सोन्याचा योग असा आला की मी इथे आलो आणि आमचे दुसरे गुरुजन मालकर सरही त्यांचा त्यांना भेटायचा योग आला. त्यावेळी दुग्धशर्करा योग म्हणता येईल की तेही आम्हाला शिकवायला होते. तर असा सुंदर दिवशीचा साक्षीदार व्हायचं भाग्य मला मिळालं, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. सपाटे सरांना पुढील आयुष्यासाठी दीर्घायुष्य आयुर्आरोग्य लाभो आणि उत्तम त्यांच्याकडनं असंच ज्ञानदान आणि समाजकार्य सुरू राहो अशी प्रार्थना करतो. आत्ताच मी त्यांच्या शेतात जाऊन आलो. एक उत्तम शेती, मी एक शेती तज्ञ आहे आणि उत्तम शेती कशी असावी हे आज मी प्रत्यक्ष बघून आलोय. आणि हे वयाच्या 75व्या वर्षी इथनं चालत 4.5 किलोमीटर ते जात आहेत. आय वॉज शॉक की बायपास सर्जरीवर हा मनुष्य 4.5 किलोमीटर चालत जाऊन तिथे काम करून परत 4.5 किलोमीटर परत घरी येतोय. हेच त्यांच्या उत्तम आरोग्याचं गुपित असावं. सरांना असंच उत्तम आरोग्य पुढे लाभो आणि त्यांचं प्रेम आम्हाला मिळो अशी मी त्यांना प्रार्थना करतो. नमस्कार. यावेळी अर्जुन सपाटे सरांची इयत्ता 1ली या वर्गात शिकत असलेली नाथ कुमारी ओवी अजित सपाटे हिने देखील आपल्या गोड शब्दात लाडक्या आजोबांना भरभरून शुभेच्छा दिल्या. नमस्कार, माझं नाव ओवी अजित सपाटे आहे. मी 2रीत आहे. आज माझ्या आजी बाबांचा वाढदिवस आहे. माझे आजी बाबा खूप लाडाने मला बोलते. माझे आजी बाबा खूप गोड आहे. त्यामुळे मी आज माझ्या आजी बाबांना हॅपी बर्थडे बोलत आहे. हॅपी बर्थडे आजी आणि बाबा. थँक्यू.
सत्काराला उत्तर देताना अर्जुन सपाटे यांनी आपल्या आयुष्यात आपण माणुसकीला केंद्रबिंदू मानून बिघडलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी अविरत संघर्षाची तयारी ठेवली. त्यातून सर्व नातेवाईकांसह सर्व स्नेही जणांनी साथ दिली. त्यामुळे आपणास हे वैभव प्राप्त करता आले. आपल्या सर्वांच्या ऋणात मी सदैव राहीन अशा शब्दात सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या. मला मुलासारखे असणारे तुकाराम नाना सर्व माझे मित्रमंडळी आणि उपस्थित सर्व शेळगावकर. आजचा हा जो कार्यक्रम मी जो अनुभवला त्याच्यातून मी खरोखरच भारावून गेलो. मला तर अशी शंका यायला लागली, हे लोक जे बोलले सगळं ते खरंच खरं आहे, आज बोलावं लागतं म्हणून बोलतात. मी खरंच भारावून गेलो. चपाती राहिली बघ. मी माझ्या आयुष्याचा जर सगळा चित्रपट पाहिला, माझं आज वय 75 आहे. माझ्या वडिलांनी माझ्याकडे प्रपंच माझ्या 20व्या वर्षी दिला. 20 वर्षापासून 75 वयापर्यंत 55 वर्ष हा जो माझ्या आयुष्याचा चित्रपट आहे तो माझ्या डोळ्यासमोरून सरकत आहे. खरोखरच म्हणजे आयुष्यामध्ये किती बदल घडू शकतो आणि आयुष्यात किती दुःख असतात हे दोन्ही मी अनुभवलं. अक्षरशः अर्धा गुंठा उकांड्याचा प्रपंच माझ्या हातामध्ये आलेला. त्या अर्धा गुंठ्या उकांड्यावरती आज 5-5, 6-6 बंगले तयार झाले. ही दैवाची कृपा तर मी मानतोच, पण हा माझ्या आईचा आशीर्वाद आहे. मी शिवाजी इतका मोठा नाही, मी स्वतःला शिवाजी म्हणणार नाही, पण माझ्या आईला मी जिजाबाई म्हणणार. माझ्या आईनं जे माझ्यावर संस्कार केले, वडील तर अत्यंत जी म्हणले का रे ह्याच कधीच नीट होणार नाही. अरे म्हणले हा इतका मोठा माणूस होणार आहे, त्या हातात सोन्याचे कडे घालून फिरेल. आणि तो मला माझ्या नशिबाने माझ्या हातात सोन्याचे कडे आले. फार म्हणजे अशा इतक्या गमती जमती, इतक्या आम्ही चांगले राहिलो. मी कोकणात गेलो, त्या दत्तप्रसाद माझा विद्यार्थी म्हणतो सराच्या हाताखाली गणितच शिकलो. मी खरी गंमत सांगतो की मला गणितच येत नव्हतं. मी जीवशास्त्राचा शिक्षक, मला गणित काहीच कळत नव्हतं. आणि मी ज्या वेळेला त्या दाभोळा गेलो आणि तिथं मला 8वीचं गणित दिलं, 8वीच्या वर्गाचं गणित दिलं. मला गणित काय शिकवता येईना. मी गेलो संध्याकाळी, माझे मित्र होते भांडारी सर पुण्याचे. मी म्हणलं हो सर म्हटलं हे मला गणित फिरीत जमत नाही, मी चाललो म्हटलं, मला काय दुसरीकडे मी नोकरी जातो. अरे काय अर्जुनराव म्हणले, ती मला नावाने हाक म्हणलं. अरे ज्या 8वीच्या पोराला गणित कळते, तुम्ही तर BS आहेत की म्हणजे तुम्हाला कळत नाही काय ते म्हणले. अरे शिकवा वाचून म्हणजे काय. आणि गंमत सांगतो, मी अभ्यास करून गणित शिकवलं. अभिमानाने सांगतो, ही दत्तप्रसादनी सांगतो, रत्नागिरी जिल्ह्यातला गणिताचा 1 नंबर म्हणून शिक्षक झालो. माझ्या मुलाला बोर्डामध्ये 150 पैकी 149 मार्क पडले. बोर्डाला दुसरा आला. हा दत्तप्रसाद वैश्यम पाहिजे इतका हुशार आमच्या घरी राहत होता, लहान होता. मी जेव्हा लागलं तरी मी ती येऊन बसणार, सर ही गणित कसं आहे, ते गणित कसं. ते वडील मला सराला जीव तरी दे की म्हणणार, हे सर मला सांगतात म्हणणार. हुशार होते, तो PhD झाला. असे माझे विद्यार्थी PhD झाले, डॉक्टर झाले, माधव कर्वेसारखे IGP झाले आणि बसवराज पाटलासारखे मंत्री सुद्धा झाले. मी चांगल्या माणसात जेवढं राहिलो तेवढं अगदी दारुड्या माणसात सुद्धा मी रमतो. मी कुणाबरोबर रमतो, मी ज्याच्याबरोबर बसतो त्याच्यावर मी तास गप्पा मारतो. त्या माणसाला कसा वेळ घ्यायला कळत नाही, मलाही कसं गेलेलं. मी कोणाबरोबर रमतो, मी चांगल्या प्राध्यापकाबरोबर रमतो, मंत्र्याबरोबर रमतो, आमदाराबरोबर मला आनंद वाटतो. कोणाबरोबर राहतो, गजानन कीर्तिकारासारख्या माणसाबरोबर मी 4-4 तास गप्पा मारतो. मला त्या पदाचा ह्याचं माझ्यावर कधीच बॉदरेशन. हे आपले मित्र आहेत, आपण त्यांचे मित्र आहेत. इतका आम्ही आनंदात राहिलो. आणि तिथं मग योगायोगानं हे माझं 3.5 लाखाचं गणित तुम्हाला सांगायचं. मग मला ते गणित शिकवलं म्हणजे पोराला फार कळालं. पोरं म्हणाले शिकवणी घ्या.
त्या हायस्कूलला 7,000 विद्यार्थी होते आणि मग मी गणिताची शिकवणी सुरू केली. हा अमर फार पहिलीला दुसरीला होता आणि अभय लहानच होता. अमरला मी घेऊन गेलो होतो, माझी बायको नव्हती त्यावेळेला बरोबर. अमरला सकाळी पहाटे 5ला उठलो, आंघोळ घालणार, याचा नाश्ता म्हणजे आणि याला बसवलं बाजूला. सकाळी 6 वाजेपर्यंत 4 तास मी क्लास घेत होतो. संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत 3 तास, 7 बॅचेस. इतके पैसे कमवले, माझं कर्ज फिटून गेलं. परमेश्वर असतो देणार. आणि ज्या दिवशी माझं कर्ज फिटलं त्या दिवशी मी सांगितलं मी आयुष्यात आता शिकवणी घेणार नाही, मी बंद केलं. परमेश्वर दिले, आता पुन्हा जास्त लोक ठेवायचा. मी कोळथरला इतकं काम केलं, मला कष्टावर माझा फार विश्वास आहे आणि मी ते काम करताना माझं एक हेका असतो की आपलं नंबर 1 आहे. आमचं हायस्कूल जिल्ह्यात नंबर 1 हायस्कूल आणि ते हायस्कूल असं होतं की RSS तुम्हाला कळणार नाही, भाजपवाल्याच हायस्कूल होतं. हाफ पॅन्ट, पांढरा शर्ट, काळी टोपी, शर्ट मारायचं, ते करायचं. इतकी शिस्त होती, इतका म्हणजे एवढा मी इतकं काम केलं. मी खरोखर आता सुद्धा तुम्हाला गंमत, माझं बायपास ऑपरेशन झाले, कसं वाचलं होती सगळ्यांनी सांगितलं. मी आज सुद्धा 3-3, 4-4 तास काम करतो शेतामध्ये. 8 किलोमीटर जातो, 3-4 तास काम करतो. मला सवय आहे, कष्ट केले पाहिजे, कष्टातूनच प्रपंच तयार होतात. मी संध्याकाळी, हा अमर विद्यार्थी आहे माझा, मी संध्याकाळी 7ला क्लासला मुलांना बोलवणार, 7 ते 11 वाजेपर्यंत मी क्लास केला. सगळं गाव झोपलेलं असणार, माझा क्लास चालू असतो. असं मी तिथं 26 वर्ष काम केलं. 26 वर्ष मी क्लास घेतला. माझ्या मुलाची जबाबदारी सुद्धा मी फार व्यवस्थित पाहिली. सकाळी येणार 6ला, आंघोळ करून तयार. ही 4 मुलं, माझा भाचा एक 5. आंघोळ कोणी पहिल्यांदा करायची त्याचा असा मी नंबर लावला. हे सगळे आंघोळ करून झाले. 7ला मी बसवला अभ्यासाला, 9:30 पर्यंत माझ्यासमोर अभ्यास, माझ्यासमोर मी प्रत्येक विषयात यांचा अभ्यास केला. संध्याकाळी 6:30 पर्यंत खेळायचं, 6:45 हातपाय धुवून घरी आलं पाहिजे. 7ला बसवलं की 9:30 पर्यंत, त्याशिवाय जेवायला द्यायचं नाही. एवढं कष्ट घेतले तर मुलं तयार होतात, उभे मुलं तयार होत नाहीत. आपण सर्वांनी कष्ट घेतले. आता भास्कर तू बोलायचं, बोलत गेले फसकर, कारण आमच्या शाळेत कोणते होते, मी कार्यक्रमाला उभा राहिलो बोलायला, हेड भास्कर बोलतो. शिक्षक म्हणणं आता 2 तास काही खरं नाही, 2 तास तर बोलणार. पण शेवटचं बोलतो. आता आमच्या बायकोबद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं, तिच्याबद्दल फार सांगितलं. मी तिच्याबद्दल कधी चांगलं म्हणजे वाईट मी बोललो नाही, पण मी तिला असं कधी तिचं कौतुक कधी केलं नाही. आणि त्या ह्याच्यात तिनेही कधी माझ्याकडून अपेक्षा केली नाही. पण खरोखर सांगतो, आज विषय निघाल म्हणून सांगतो, मी कधीच बोललो नाही. माझ्या बायकोनं माझ्या आयुष्यात जेवढं सहकार्य केलं ते खरोखर नाव घेण्यासारखं आहे. तिनं माझ्यावर प्रपंच करताना स्वतःचा कधी विचार केला नाही. माझे एवढे पगार आले की तिनं कधी 10 रुपये मागायला नाही. आता मला 60-70 हजार पेन्शन येते, कधी ती 200 रुपये सुद्धा कधी मागत नाही. एवढं सगळं ही घडवताना ही मुलं, भाच्या, बहिणी, मी सगळ्याचे बहिणीचे प्रपंच केले. म्हणजे मी हे म्हणून सांगत नाही, मी सगळ्या बहिणीचे प्रपंच केले, मार्गी लावले, सगळ्या भाच्यांची लग्न केले, भाच्याला शिकवलं, नोकरीला लावलं. हे करताना, हे सगळ्यांना सांभाळताना आमच्या बायकोच्या मनात कधीही असं आलं नाही की दुसऱ्याची नवरा धुणं धुत बसलाय, हे कुणाचा बी उद्योग करायला मला व्याप लावलाय. तिनं सगळ्याचं आनंदाने केलं, कुणाचाही तिरस्कार केला नाही, कुणाचंही काम करताना नाक मुरडलं नाही, भयंकर कष्ट केले. अहो एक वेळ सांगतो, माझ्यावर इतकी वाईट वेळ होती, मी ती कोकणात होतो, घरी इतक्या अडचणी, सगळं कुटुंब सांभाळायचं, अक्षरशः ती मजुरीला गेली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती 3 रुपये त्यावेळेला मजुरी होती. एके दिवशी 3 रुपये मजुरीने, आणि ते नाव सांगतो कोणाच्यात गेले, देवकर गुरुजी, ती 3 रुपयांनी खुरपाला गेली. देवकर गुरुजींनी दुपारी बघितलं, आणि वहिनी दादांची बायकून आमच्यात खुरपाला. त्याला इतकं वाईट वाटलं, त्याने दुपारून तिला काम सुद्धा करू दिलं नाही. आणि मला म्हटले, दादा ही असलं कसं, म्हणजे वहिनीला खुरपाला भयंकर कष्ट केले, कोणी माना न माना. आम्ही दोघांनी
मनात कुठलाही किंतू न ठेवता भावाची मुलं आहेत, बहिणीची मुलं आहेत, चुलत भाऊ आहे, चुलत्याची मुलं आहेत, असं कुठेही न ठेवता आम्ही सर्वांसाठी जे जे आम्हाला करता येते तेवढं केलं आणि ती कुठली अपेक्षा न ठेवता. त्याचं कारण सांगतो. मी असं आमच्या दिलीपला वगैरे शिकवतो. मग मी म्हणणार एक भाऊ बीटेक झाला नोकरीला, मला नोकरीला, 2 भाऊ नोकरीला, 1 भाऊ शेती करेल, फार आपलं प्रपंच पुढे जाईल. आम्ही असं करू तसं करू. मी पैसे पाठवताना आमचे ते वैद्य सर, आंबर सर, जाधव साहेब सगळे मित्र. मग मी म्हणणार आमचा दिलीप शिकला की आम्ही असं करू तसं करू. वैद्य सर ब्राह्मण होते, वारले ते माझे मित्र. त्यांनी मला सांगितलं तुम्ही जे दिलीपला पैसे पाठवताना ती जी डायरी आहे ना त्या शेवटच्या पानावर एक ओळ लिहा. मी ही सगळं करायला ती कुठली अपेक्षा न ठेवता करणार. मी माझ्या भावाकडून, माझ्या कुटुंबाकडून, कुणाकुणी न अपेक्षा करता येईल त्यांच्यासाठी मी करावं. तर तुम्हाला पुढं काय झालं तर दुःख वाटणार. तर आम्ही हे सगळं कुठल्या अपेक्षा न ठेवता केलं. आम्हाला आनंद आहे. माझे दोन्ही भाऊ चांगले आहेत, त्यांची मुलं नोकरीला आहेत, माझ्या बहिणीची भाच्याची नोकरीला आहेत, माझ्या चुलत्याची सगळे नोकरी आहेत, माझे नातलग सगळे चांगले आहेत. याच्यात मला आनंद आहे. आता ह्या तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच मी एका मोठ्या जीवघेण्या आजारातून वाचलो. तो प्रसंग आठवला की म्हणजे बुद्धी बंद होते. पण हेच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, माझ्या आईचा भक्कम आशीर्वाद असल्यामुळे मी वाचलो. आता परमेश्वर पुढे किती आयुष्य देईल सांगता येत नाही, पण जे देईल ते मी आनंदात घालवणार. मी दुःखात मी असं कधी दुःखी कधी राहिलो नाही. माझी तारंबळ बी होती तरी मी दुःखी राहिलो नाही. माझी तारंबळ तर मी कपड्याला कधी डाग पडू दिला नाही. मी कधी कुणाला 10 रुपये उसने मागायला नाही. मी कधी असं कधी खंत व्यक्त केलं नाही की त्याचे एवढे पैसे झाले, त्यांनी एवढी इच्छा घेतली. माझी अजिबात कुठली इच्छा नाही. आज मी माझी कुठली इच्छा नाही की मी फार पैसे कमवावे, काय. हे सगळे आनंदात राहावे, सगळ्याचा आयुष्य सुखात आनंदात जावं एवढी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे शब्द संपतो. प्राध्यापक कृष्णात देवकर, जालिंदर अळसूळ, दिलीप सपाटे, निवृत्तीगुंड भालचंद्र गायकवाड या सत्कार समितीच्या संयोजकांनी कार्यक्रमाचे उत्तम आणि नेटकेपणाने नियोजन केले. उपस्थितांचे स्वागत सपाटे परिवाराच्या वतीने अमर सपाटे, अभय सपाटे, डॉक्टर अचित सपाटे, रोहिणी सपाटे, सौ अपर्णा सपाटे, रेवती सपाटे, अस्मिता सपाटे यांनी केले. या कार्यक्रमास कर्णिकनगर गृहनिर्माण संस्थेचे सचिव छत्रपती केने, ज्येष्ठ नागरिक संघाचे अशोक ठोंगे पाटील, प्रभाकर हळदे, अंजनगावचे महादेव लटके, खेडचे बाळकृष्ण पवार, कुरुलचे राजेंद्र लांडे, शेळगावचे गवळी के.एम., प्राध्यापक दीपक गायकवाड, पंडित वानखरे, बापूराव गुंड, राजेंद्र स्वामी, दयानंद बादगुडे, काकासाहेब बादगुडे, बळीराम बादगुडे, बाळासाहेब गायकवाड, लिंबाजी कचरे, रवींद्र सपाटे, चंद्रकांत ताकमोगे, गिलबिले सर, डॉक्टर दत्तात्रय गोसावी आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सपाटे सरांना शुभेच्छा देण्यासाठी अक्षरशः लोकांची मोठी रांग लागली होती. कार्यक्रमाचे नेटकेपणाने सूत्रसंचालन अॅडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी केले. यावेळी स्नेह भोजनाची उत्तम सोय सपाटे परिवाराच्या वतीने करण्यात आली होती.